Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळ पाहणीच्या समितीचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली आणि दुष्काळासंदर्भात काय निर्णय घेतला विचारा. बाबा काय सांगाल, दुष्काळाबाबतीत काय निर्णय झाले आणि काय ऍक्शन घेणार आहे? तर महाराष्ट्र प्रदेश समितीनं साईच्या साई विभागामध्ये एक दुष्काळ पाहणी समितीचे गठन केलं होतं. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या समितीमध्ये सर्व आमदार आहेत आणि आम्ही सर्व जिल्हाध्यक्षांना निमंत्रित केलेलं आहे. मी त्याचा अध्यक्ष आहे. आज आम्ही कराडला या समितीची बैठक घेतली, प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला. दुष्काळी परिस्थितीचा संबंध महाराष्ट्रामध्ये आहे आणि विशेषतः 15 जूनपर्यंत पाऊस पडल्यानंतर काय होईल, जनावरांना चारा मिळेल का, जनावरांच्या पाणी पिण्याची परिस्थिती काय, टँकर किती गावात सुरू आहेत, पाण्याची व्यवस्था काय आहे, जलजीवन मिशनच्या योजना अजूनपर्यंत का कार्यान्वित झाल्या नाहीत. मग काही ठिकाणी सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुराच्या परिस्थितीचा आढावाही घ्यावा लागतो. मागच्या 19 मध्ये खूप मोठा भयंकर पूर आला होता आणि सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्याचाही अहवाल सरकारने मागून घेतलेला आहे तज्ज्ञांच्याकडून, पण त्या अहवालावर काही कार्यवाही होताना दिसत नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये सोलापूरमध्ये चक्रीवादळासारखं जोरात वादळ आलं, खूप मोठं नुकसान झालं. त्याची नुकसान भरपाई झालेली नाही. अजूनही जुन्या दुष्काळाची काही मदत अपेक्षित आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार V-Guard एयर कूलर का चमत्कार. असं परत असताना सरकार हे निद्रिस्त अवस्थेमध्ये निवांत आहे, काही झालं नाही तर आपोआप सगळे मार्ग निघतील, अशा परिस्थितीमध्ये त्या सरकारला झोपेतून जागा करण्याकरता आम्ही आमच्या पाहणीतून जो अहवाल तयार होईल, जिल्हावार अहवाल होईल, विभागवार अहवाल होईल, तो त्या विभागाला मी सादर करणार. ज्या पद्धतीनं एक्झिट पोलचे निकाल आलेत देशात आणि राज्यातले, काय सांगा? एक्झिट पोल आपल्या ठिकाणी ठीक आहे, त्यांना निवडणूक झाल्यानंतर एकदम जाहिराती करता काहीतरी करावं लागतं, TRP वाढवण्याकरता करावं लागतं. त्यामुळे TRP वाढवण्याकरता, जाहिराती मिळवण्याकरता एक्झिट पोल ठीक आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. पण खरा निकाल जेव्हा 4 तारखेला लागेल, त्यामध्ये जी स्थिती स्पष्ट होईल, त्यामध्ये कोणाचं सरकार बनतंय हे कळेल, त्यावेळेला आपण भाष्य करूया. त्याला अर्थ आता या आभासी आकड्यावर बोलण्यात काय अर्थ नाही. परंतु महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं, आम्हाला जी ग्राउंड रियालिटी जी आहे, जमिनीवरचा अंदाज जो आम्ही घेतलेला आहे, माझी खात्री आहे की महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना मिळून आणि काही अपक्ष आम्हाला मदत करतील, त्यांना मिळून आमच्या 32 जागा खासदारकीच्या महाराष्ट्रामध्ये येतील आणि महाविकास आघाडीला 15-16च्या वर काही जागा मिळणार नाहीत. हे 4 तारखेला याच वेळेपर्यंत दुपारी 2 पर्यंत आपल्याला निश्चितपणे कळेल. महायुतीला महाविकास आघाडीला बहुमत मिळालं असं तुम्ही म्हणताय आणि त्याच्यानंतर काही पक्ष हे अस्तित्वात नसतील किंवा विलीन होतील. हे काय आहे की आज महाराष्ट्रामध्ये 6 वेगवेगळे पक्ष, ज्यांचे खासदारी आहेत आणि आमदारी आहे, असे पक्ष आज एकत्र लढतायत. 2 आघाड्या आहेत, एका आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत. मला असं वाटतं की विधानसभेच्या तोंडावर 6 पक्ष काही व्यावहारिक नाही, त्यामुळे किमान 2 पक्ष तरी इतर कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन होतील. एक्झॅक्ट पोलच्या आभासी आकड्यावर बोलण्याऐवजी 4 तारखेला दुपारपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होईल आणि याच्याही पेक्षा जास्त जागा या महाविकास आघाडीला राज्यात मिळालेल्या दिसतील, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांनी
दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.